औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर ग्रामपंचायतमध्ये बनावट नमुना 8 दस्तावेज तयार करून खरेदी खत केल्याची तक्रार 12 जुलै रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली। ग्रामविकास अधिकारी जी.पी. हलबुर्गे यांच्या सदरील प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामसेवक हलबुर्गे यांनी दुय्यम निबंधक औंढा नागनाथ येथे तक्रार दिली। तत्कालीन ग्रामसेवक एस.एम. मुकणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती। 10 जुलै रोजी नांदेड येथील मोहम्मद कलीम अब्दुल वाजिद, मोहम्मद अब्दुल मुजीब अब्दुल रशीद आणि परभणी येथील सुरैया सिकंदर, हिंगोली येथील आकाश धनमणे, यू.एम. वानखेडे यांनी संगनमत करून बनावट नमुना 8 आणि गावठाण प्रमाणपत्र तयार करून 11 जुलै रोजी प्रमाणपत्रावर तत्कालीन ग्रामसेवक एस.एम. मुकणे यांच्या बनावट सह्या तसेच ग्रामविकास अधिकारी यांचं बनावट शिक्के तयार करून त्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालयात औंढा येथे खरेदी खताद्वारे नोंदणी केली, असे 12 जुलै रोजी दिलेल्या तक्रारीत तत्कालीन ग्रामसेविका मुकणे यांनी म्हटलं होतं। परंतु आता दिलेल्या लेखी तक्रारीचा खुलासा तत्कालीन ग्रामसेविका मुकणे यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या लेखी विनंती अर्जाद्वारे दिला आहे। त्यांनी दिलेल्या विनंती अर्जात असं नमूद केलं आहे की सदरील तक्रारीमध्ये मी आकाश किशोर धनमणे राहणार हिंगोली व यू.एम. वानखेडे यांचं सुद्धा तक्रारीत नाव दिलं होतं। परंतु मी आज रोजी संपूर्ण माहिती घेतल्यानंतर सदरील प्रकरणामध्ये आकाश किशोर धनमणे व यू.एम. वानखेडे यांचा कुठलाही प्रकारचा संबंध नाही। तक्रार देते वेळेस मला लोकांनी चुकीची माहिती दिल्यामुळे अनावधानाने त्यांचं नाव लिहिलं होतं, परंतु त्यांना मी ओळखत नाही आणि त्यांच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची माझी तक्रार नाही। हा अर्ज मी कोणाच्या दबावाखाली न घेता देत असल्याचा प्रकारचा विनंती अर्ज तत्कालीन ग्रामसेविका मुकणे यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिला होता। यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे सदरील या ग्रामसेविकाने या अगोदर तक्रार दिली त्यानंतर काही नावे तसेच ठेवत ही दोन्ही नावे यांच्याशी कुठलाही संबंध नाही असं म्हणत पोलीस अधीक्षकांकडे लेखी विनंती केली। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कोणत्या लोकांनी यांना चुकीची माहिती दिली तथा चुकीची माहिती पुरवणारे ते व्यक्ती कोण असा सवाल आता उपस्थित केला जातोय।